लासलगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब हे खूप मोठ्या टक्क्याने विजयी झालेले आहेत आणि महायुतीचा सुद्धा एक अभूतपूर्व असा विजय आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे पाहायला मिळत आहे। आणि मला असं वाटतं सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनता आमच्या मागे उभी होती आणि 100% त्यांनी सगळ्या भुजबळ साहेबांच्या आणि महायुतीच्या बाजूने खूप मेहनत घेतली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाचं आज चीज झालेलं आहे। आणि त्यामुळे मी सर्व 46 गाव असेल, लासलगाव गट, बिनसूर गट आणि देवगाव गट या सर्व गटातील महायुतीच्या सर्व मी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि सर्व जनतेचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते। आणि माझ्या लाडक्या बहिणी की ज्या पूर्ण सगळ्या ताकदीनिशी आणि शक्तीनिशी आमच्या महायुतीच्या बाजूने राहिला, आमच्या भुजबळ साहेबांच्या मागे राहिला, मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवाद व्यक्त करते। आज निकाल जाहीर झाला आहे आणि येवला लासलगाव मतदारसंघामध्ये भुजबळ साहेब निवडून आलेले। सगळ्यांना वाटत होतं की जरांग्याचा फार मोठा फटका या मतदारसंघात साहेबांना बसेल आणि शिंदे साहेब निवडून येतील, पण तसं काही झालं नाही। या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने परत साहेबच या ठिकाणी निवडून आले। यापुढे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्व खंबीरपणाने त्यांच्या मागे उभे आहे आणि उद्या युतीचं सरकार हे सत्तेवर येईल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही। रात्रंदिवस भुजबळ साहेबांचा प्रचार केला आणि भरघोस मताने साहेबांना आपण निवडून आणलं। नवे तर सरकार युती सरकार सुद्धा आता बनतंय। त्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि यापुढे आपण सांगितलेले काम आदरणीय बापूंना सांगितलं, मला सांगितलं, कोणालाही सांगितलं तरी आपल्या लासलगावचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। साहेबांनी